आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर में आज 8 अक्टूबर 2024 को दोपहर होम मैदान परिसर में मुख्यमंत्री लाडली बहन योजना के चलते यहां पर एक भव्य प्रोग्राम का आयोजन किया गया था, जिसमें मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे ये किसी बीमारी के चलते यहां पर नहीं आ सके, जिसके बाद दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार की उपस्थिति में एक भव्य प्रोग्राम का आयोजन यहाँ पर किया गया था, जिसमें लाखों की संख्या में महिलाएं जो है इस प्रोग्राम में आई थी। क्या नाम है माता जी आपका? काय नाव? मराठी भरायला तयार काय नाव तुमचं? नागाबाई नागाबाई. काय म्हणले तर मुख्यमंत्री साहेब काय म्हणले तर? मराठी येत नाही आम्हाला. मराठी येत नाही, कन्नड येते तर. काय योजना काय म्हणतात तुम्ही? काय कन्नड मध्ये बोला. योजनाचं काय झालं तुम्हाला? 1500 आलेत का? आले तर. ये बहुत सारी महिलाएं हैं जो अभी ये कुछ इलाके हैं कर्नाटक के. काय नाव ताई तुमचं? बोला बोला काय नाव? शेते शेते. काय 1500 आले अकाउंट मध्ये? हो आले. काय म्हणले उपमुख्यमंत्री? सांगा काय म्हणले त्यांनी भाषण? आम्ही आलं तर हे आलं तर आम्ही निवडून तर योजना 5 वर्ष अशीच चालू ठेवू म्हणले. कारण तुम्ही 1500 भेटला तर तुम्ही यांना निवडून देणार? हो देणार. नाही भेटलं तर तसं का नाही, आम्हाला योग्य नेता योग्य काम करणाऱ्यांना भेटलं. आज भाऊ अजित पवारांनी काय म्हणलं, काय ऐकलं तुम्ही? आम्ही ऐकलं, भाषण केले त्यांनी. वीजचं प्रकरण त्यांनी आम्हाला आणि मधून देणारच. हा, वीजचं प्रकरण शेतकऱ्यांसाठी. हो, शेतकऱ्यांसाठी. हा, आणि कित्येक जणांनी बिलासाठी मागे पुढे बघतात म्हणून त्यांनी मोफत वीज देणार आहेत आम्हाला. सगळ्यांना मोफत. हो हो हो, शेतकऱ्यांना. क्या वकाला कितने आए तुम्हारे अकाउंट में? अभी फिर मुख्यमंत्री क्या बोले तुम्हारे को? क्या बोले, एक बोले आते जाते घर पैसे. हाँ. काम आले तुम सोलापूर वाले? सोलापूर आले. काय नाव ताई तुमचं? नागिनी सूर्यकांत नागेशी. काय म्हणले उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस काय म्हणले? हे योजना असंच चालू ठेवते म्हणून सांगितलंय मला. तुम्हाला चांगली वाटली की योजना? हा, चांगलं वाटलं. तिने काय म्हणले अजून एक तीर्थ यात्रा म्हणून तीर्थदर्शन योजना बी चालू करणार आहे ते मंदिरासाठी हे साठी. हा, सांगितलं की त्या योजनाचा पण लाभ घेणार. 1500 भी घेतली आणि देवाला दर्शन पूर्ण भेटले तर 3 हफ्ते. तर और भी बहुत सारी महिलाएं हैं, उनसे भी हम जानने की कोशिश करेंगे. काय नाव था तुमचं? मराठी कन्नडा. हाँ, तो बहुत सारी महिलाएं, उनसे भी जानने की कोशिश करें. काय नाव ताई तुमचं? नाव सांगायचं तुम्ही. नाव सांगितलं तर तिथं जातो. मालकाचं नाव सांगा मग. मल्लीनाथ भाजकी. काय म्हणले मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले? योजनाचे चालू ठेवणार. चालू ठेवणार. किती आले तुमच्या अकाउंट मध्ये? 7,000 7,500. काय केलं 7,000 रुपये? मुलांना शाळेसाठी. आणि तुम्ही काशीबाई हनुमंती काटसाला. काय केले? 7,000 रुपये आले का तुमच्या अकाउंट? काय केले ते पैसे? काय नाही ठेवले. ठेवलं कशासाठी? बाळाला शाळेला. बाळाला शाळा. ही योजना चालू काय अडचण आला ना, पैसे खर्च करते. रिजेक्ट झालं त्याचं काय करायचं? त्याच्याबद्दल काय माहिती देणार? बोललं नाही का त्यांनी? काय आता काय स्कीम तुमचा फॉर्म का तुमच्या घरवाले? आमच्या घरचा. हो साहेब, त्यासाठी काय करावं लागेल ते सांगा. मी कसं सांगू शकतो? मी पत्रकार आहे. तुम्हाला कसं वाटलं? योजनाचं किती पैसे भेटले? पैसे काय काही लोकांना आले, काही लोकांना आले. मग ते मंत्र्यांना विचारायचं, ज्यांना आपण ओढ चालतो ना त्यांना विचारायचं. आम्हाला विचारल्यावर काय करू? त्यासाठी फॉर्म लाईव्ह बघणारे बघतील, सांगतील ना. फॉर्म भरणार. माझ्यासारखं प्रश्न मांडतील. तो बहुत सारे लोग भी हैं महिलाओं के अंदर, उनसे भी हम जानने की कोशिश करेंगे. आप देख सकते हैं पीछे बहुत सारी महिलाएं आ रही हैं. क्या कहना चाहेंगे मुख्यमंत्री? क्या बोले? तो लोग जो है कतराने की कोशिश कर रहे हैं. ये आप देख रहे हैं कि बहुत ही लाखों की संख्या में जो है महिलाएं बाहर आ रही है. अब ये प्रोग्राम पूरा खत्म हो चुका है, जहां पर अजित पवार हो और देवेंद्र फडणवीस हो, बहुत सारी योजनाओं के बारे में यहाँ पर कहा, जिसको महिलाएं सुनने के लिए जो है हजारों की तादाद में आई हुई थी. खासकर यहाँ पर लाडली बहन योजना के साथ साथ तीर्थ क्षेत्र की योजना यहाँ पर के जो भी तीर्थ होंगे, यहाँ पर जितनी भी तीर्थ क्षेत्र हैं उनकी सारी योजनाएं भी वो ला रहे हैं. और साथ ही साथ पिंक रिक्शा, यानी कि महिलाएं जो रिक्शा चलाती हैं वो उन महिलाओं के लिए जो है वो भी योजना यहाँ पर लाने जा रहे हैं. ऐसी बहुत सारी योजनाओं का यहाँ पर आज जो है लोकार्पण हुआ. बहुत सारी योजनाओं का यहाँ पर उद्घाटन हुआ. काफ़ी सारी महिलाएं यहाँ पर आई थी. इन महिलाओं ने जो है दोनों उप मुख्यमंत्रियों का भाषण सुनकर जो है आपके सामने कहा कि किस प्रकार से किन लोगों को पैसा आया, कितनी बचत हो रही है, ये सारी उन्होंने जानकारी दी है. कैमरा पर्सन के साथ मैं अकीम मर्गी, आज़ादी बचाओ न्यूज़ के लिए. जय हिंद.